मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत असं मंत्री धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही असं म्हणतच बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असं सुद्धा धनंजय मुंडे म्हणतायत। ज्या वेळेला बोलेन त्यावेळेला मी कमी पडणार नाही, फक्त बीडच नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडल्याचंही मुंडेंचं वक्तव्य आहे। सर्व समाजांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं गरजेचं असल्याचं वक्तव्य सुद्धा मुंडेंनी केलंय। बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे। त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।